नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करणार आहोत शिरा. कढईत तूप टाका, तूप छान तापू द्या. तुपामध्ये रवा टाकून घ्या आणि छानपैकी रवा भाजून घ्या. 5 ते 7 मिनिटे लालसर होईपर्यंत रवा भाजून घ्या. रवा फिरवत राहा. रवा फिरवत राहिल्याने जळणार नाही. रवा भाजून झालेला आहे. रवा कढईतून ताटामध्ये काढून घ्या. परत कढईत तूप टाका. तूप छानपैकी गरम करून घ्या. थोडी अजून तूप कढईमध्ये टाका. तूप आता गरम झालेले आहे. गरम झालेल्या तुपामध्ये खोबरं खीस, काजू, बदाम बारीक करून टाकून घ्या. छान होईपर्यंत फिरवत राहा. लक्ष ठेवायचं, जळणार नाही. मस्त असं लालसर झालेलं आहे. आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकून घ्या. छानपैकी फिरून घेऊया. छानपैकी फिरून घ्या, जेणेकरून ते चढणार नाही. त्यानंतर आपण टाकणार आहोत साखर. कमी गोड लागत असेल तर कमी टाका, जास्त गोड लागत असेल तर जास्त टाकू शकता. साखर टाकल्यानंतर छान फिरून घ्या. साखर पूर्ण विरघळेपर्यंत फिरवत राहा. लक्ष देत राहा, रवा जळणार नाही. अधूनमधून थोडे पाणी शिपडत राहा. अशा प्रकारे शिरा केल्यास मोकळा होतो आणि खायला पण खूप छान लागतो. तर असा शिरा करून बघा आणि हा शिरा कसा झाला नक्की सांगा.